कळंबा आणि पाचगाव इथल्या आरक्षित जागेत कोणत्याही धर्माची स्मशान आणि दफनभूमी होऊ देणार नाही। संबंधित आरक्षण रद्द करून त्या जागेत राजमाता जिजाऊ क्रीडा संकुलाचं आरक्षण टाकावं अशी मागणी दफनभूमी विरोधी आंदोलन समितीनं निवेदनाद्वारे प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली आहे। कळंबा आणि पाचगाव इथल्या जागेत कोल्हापूर महापालिकेनं स्मशानभूमी आणि दफनभूमीचं आरक्षण टाकल्यानं परिसरातील नागरिकांकडून त्याला जोरदार विरोध होतोय। त्या जागेत दफनभूमी आणि स्मशानभूमी होऊ नये म्हणून नागरिकांनी गेल्या 16 वर्षापासून लढा सुरू ठेवलाय। या जागेवर ख्रिश्चन दफनभूमीचा प्रस्ताव 1972 सालापासून प्रस्तावित होता। त्यावेळी शहराची व्याप्ती मर्यादित होती। त्या काळी ही जागा शहराबाहेर आणि लोकवस्ती असलेल्या भागापासून दूर होती। सध्या कोल्हापूर शहराची व्याप्ती वाढली असून ती जागा आता भरवस्तीत आली आहे। या ठिकाणी स्मशानभूमी झाली तर प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होणार आहे। तसंच संबंधित जागेशेजारीच कळंबा कारागृह असल्यानं सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील ठिकाणी दफनभूमी अथवा स्मशानभूमी असणं योग्य नाही, असं पाचगाव दफनभूमी स्मशानभूमी विरोधी समितीचं म्हणणं आहे। इथं होणाऱ्या स्मशानभूमीला परिसरातील लाखो नागरिकांचा विरोध आणि जनभावना लक्षात घेऊन कोल्हापूर महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या आरक्षित जागेत ख्रिस्ती दफनभूमीचा प्रश्न मार्गी लावून संबंधित जागेत राजमाता जिजामाता क्रीडा संकुलाचं आरक्षण टाकावं अशी मागणी नागरिकांच्या वतीनं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी माजी नगरसेवक मधुकर रामाणे, सुनील सामंत, चंद्रकांत कांडेकरी, विजय देसाई, सुधीर खडके, बाळासाहेब जाधव, श्रीकांत मनोळे, संग्राम पाटील, विशाल सरनाईक, विकास गुरव यांच्यासह नागरिक उपस्थित होते।